नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता इथं बघू शकतात, बरेच दिवस झालं आपण ना आपल्या घराच्या मागे परसबागेमध्ये भाजीपाला लावला होता आणि तो भाजीपाला आता एवढा आला आहे, म्हणजे चांगला वर त्यांनी डोकी काढलेली आहेत. आणि इथं बघू शकतात, हा माझा मोगरा तर खूप सुंदर भरला आहे. आता त्याची फुले ना अजिबातच सरत नाहीत, म्हणजे देवाला वाहून गजरा करून वगैरे पण उरतात. आता हा लावलेला निशिगंध खूप छान फुटला आहे, पण हे अबोली आहे ना ते गेलेलीच आहे, म्हणजे त्याच्यात काय मला प्राणच दिसत नाही. तर इथं बघू शकतात, ह्या ना पटडी, आमच्याकडे याला पटडी म्हणतात, आता बाकीकडे काय म्हणतात माहीत नाही. ह्या पटडीला पण एवढं शेंगायलात ना, रोजची रोज असं आपलं घर भागू शकतं एवढ्या सुंदर प्रमाणात येलेलं आहेत. आणि बघू शकतात ही वेल पण किती सुंदर जोमानं डोलत आहे आणि एकदम सुंदर आहे. तशाच प्रकारे ना आता गळिंबाला पण एवढे गळिंब आलेत ना, म्हणजे पिकून जागेवरच खराब पण व्हायलेत. आणि त्याची साईज तर बघू शकतात तुम्ही किती मोठी झालेली आहे. म्हणजे मागे जे येत होतात ना उन्हाळ्यामध्ये, त्याची एवढी साईज मोठी नव्हती, पण हे खूपच मोठे, जवळपास हे 2-2.5 किलोचं एक एक गळिंबू असू शकतं. आणि त्याच्यानंतर हे आपल्या लिंबूनं जे आहेत ना, त्यांना पण ह्यावेळेस ही फर्स्ट टाईमच लिंब आलेले आहेत. आता भरपूर असे छोटे छोटे लिंब आलेले आहेत, कॅमेऱ्यात काय एवढे सगळे दिसणार नाहीत. आता ही अंजीरच्या झाडाची नवीन लागवड केलेली आहे, पण अंजीर पण बहुतेक फुटत नाहीत काही, की असं काही त्याचा अंदाज दिसत नाही फुटण्याचा. आणि हा लावला होता कुंदा. आता कुंदा पण थोडासा वाळायलाच लागलेला आहे, त्याला पाणी घातलं तर तो जगेल. इथं बघू शकतात सगळीकडेच अंजीर लावलेत, पण अंजीर काही कुठलाच फुटला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ड्रॅगन फ्रूटला ना फूल लागलेलं आहे, एकच लागले. आणि बरेच दिवसाची माझी जी प्रतीक्षा होती ना, ती पणास आलेली आहे. आता बघू शकतात ह्याचं म्हणजे मी फळ पण शेअर करेल तुमच्यासोबत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि